नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप मज्जा केली घरी आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून. मी माहेरी गेली होती आणि तुम्ही सगळे रील्स व्हिडिओज वगैरे सगळं बघितलंच असेल. आणि मी सासरी पण खूप छान मज्जा केली. आणि घरी आल्यानंतर मला एकच टेन्शन होतं की मी लावलेली जी रोपं आहेत ती जगतील की नाही, पण तसं काही झालेलं नाहीये. मी तुम्हाला आता दाखवते, ती फायनली व्यवस्थित आहेत. मला ते खूप टेन्शन होतं, कारण 8-10 दिवसाचा गॅप पडल्यावरती थोडंसं भीती वाटते की ते सगळी रोपं खूप वेळा मरतात. पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे ही छानशी माझी रोपं व्यवस्थित आहेत, काही झालेलं नाहीये त्यांना. तर मस्त भरभरून पाणी टाकलं, 8 दिवसांची सगळी हे भरून काढली मी. आणि मम्मीनी ना मला मस्त नैवेद्याची खीर दिली. ही देवीला नैवेद्य दाखवतात ती. त्याच्यामध्ये हे जे आहे हे हळदीचं पान आहे, ते फ्लेवरसाठी टाकतात. आणि मस्त ही खीर आता मी खाणार आहे आणि खूप भारी लागते एकदम. आणि घरामध्ये पसारा तर आहेच. घरून आम्ही खूप सारी फळं वगैरे आणली, कारण तिथे स्वस्त मिळत होती. त्याच्यामुळे मोसंबी, ॲपल, डाळिंब वगैरे आणलेत आणि नारळ पण आणले. तर चला एक नारळ मस्तपैकी पिऊन टाकते, कारण जास्त दिवस ठेवायला नको ते, कारण मी माहेरी गेली होती आणि ते सगळं इकडे ते घेऊन आले होते. त्याच्यामुळे थोडासा जास्त टाइम पण 2-3 दिवसाचा गॅप पण पडलाय. सो ते नारळ तर आहे पण त्याच्यामध्ये स्ट्रॉ नाहीये. आता मी ते ग्लासमध्ये काढून घेते पाणी. आणि असेच फोडून आणले आम्ही. म्हणजे ते थोडंसं इथे प्रेस केलं ना, थोडासा इथे जोर दिला की ते ओपन होतं. आणि घरामध्ये पसारा वगैरे तर आहेच ऑब्व्हियसली. कपडे वगैरे सगळे धुवायचेत. आणि आत्ताच मी ओटा वगैरे क्लीन केला, कारण ह्यांनी ओट्यावरती काही गोष्टी ठेवल्या होत्या ना, त्याच्यामुळे खूप मुंग्या झाल्या होत्या. आणि मला हे आवडतं. याला म्हणजे हे मोठ्या साईजमध्ये आमच्याकडे खाजा म्हणून खाल्लं जातं, म्हणजे पेंडला. पण मी पाथर्डीला पहिल्यांदाच बघितलं हे, आणि याला काहीतरी बोलतात, मला आता आठवत नाही. पण हे मस्त लागतं, गोड आहे हे. आणि फ्रेश त्यांनी बनवलेलं ना, त्याच्यामुळे मी घेतलं. पण ह्यांनी हे इथे ठेवलं ना ओटावरती पिशवीत, त्याला मुंग्या लागल्या होत्या. तर ते मग बाहेर ठेवते थोडा वेळ, म्हणजे त्याच्या मुंग्या निघून जातील. चला या नारळ प्यायला तुम्ही पण. नारळ असं इथपर्यंत भरलेलं आहे. इतकं छान पाणी आहे त्याच्यात. एवढंसं एवढं छोटंसं नारळ आहे, पण ग्लास भरून आणि ह्याच्यामध्ये पाणी, इतकं पाणी निघालं ह्याच्यामध्ये नारळामध्ये. मला वाटतं फक्त पाण्यावाला असणार आहे कदाचित म्हणून. तर या तुम्ही पण नारळाचं पाणी प्यायला. आणि मस्त फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते असं एकदम थंड थंड आहे. आणि नारळाचं पाणी तसं पण बॉडीसाठी थंडच असतं नॉर्मली पण, म्हणजे फ्रीजमध्येच ठेवले म्हणून नाही. बॉडीमध्ये हीट जास्त होत असेल किंवा पित्त वगैरे असेल ना, तर नारळ पाणी चांगलं असं मला वाटतं. म्हणजे मी काय असं हे नाही करत आहे, पण मला असं वाटतं की बॉडीमध्ये हीट जास्त असेल ना, तर नारळ पाणी प्यावं. सो चला मी पण पिऊन घेते. ही फळं वगैरे सगळे मी, शेंगा वगैरे तिकडून आणल्यात. त्या शेंगा धुवायला लागतील थोड्याशा. आणि इथं कपड्यांचा पसारा पडला आहे, तो सगळा आवरायचा आहे मला. तर तो पण तुळस थोडी सुकलेली आहे. मला पाणी टाकलं, पण बघू आता, इतकी मोठी झाली आहे. ते जाम जीवाला लागतं अशा वेळी. हे पण गोकर्णाचं फुलाचं झाड पण हे झालंय. हळदीचं तेवढं व्यवस्थित आहे. बघूया, मी आता 1 तास वाट बघते. मला वाटतं होईल व्यवस्थित तुळस. नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्यापासून रोशन आवले यांच्याकडे, की त्यांना आता कसं वाटतंय.
त्यांना खूप लाज वाटते. प्लीज तुम्ही आपण दुसऱ्यांकडे बघूया. आपण यांच्याकडे अद्वैत दीक्षित यांच्याकडे येऊया. काय बोलू? तुम्हाला यावर्षी गणपती कसे वाटले? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत गणपतींबद्दल? आज विसर्जन आहे गणपती बाप्पाचा, तर असं वाटतं का गणपती बाप्पा जाऊ नये, पण कधी दिवस गेले कसे गेले ते समजले नाही मला. कधी गेले ते समजले नाही. पहिल्या दिवशी आम्हाला वाटलं की खूप लांब आहे गणपतीचं विसर्जन, पण तेव्हा शेवटच्या दिवशी तेव्हा समजतं आम्हाला का गणपती आज चालले. यांच्या बोलण्यात आपण भावुकता बघितली आहे. तर आता बघूया यांना आणखी यांचं काय पुढचं मत आहे ते. तर आपण नंतर येऊया संस्कार भोसले यांच्याकडे. त्यांचं काय मत याबद्दल? याबद्दल एवढंच मत आहे, नानींच्या इथं असं. ठीक आहे, आणू आपण. भावांनो, मी आता एडिटिंग शिकलो आहे, त्यामुळे आपल्याकडे पेड प्रमोशन चालू आहेत. एडिटिंग शिकायची असेल तर आपण क्लास चालू केलेले आहेत. कॅपकट प्रो, थर्ड पार्टी ऍड वगैरे तुम्हाला जर डाउनलोड करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा किंवा डीएम करा मला. माझा इंस्टाग्राम आयडी संस्कार 123 डॅश. तुम्ही आता बघितलं असेल की ह्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघूया आपण आता संस्कार भोसले यांच्याकडे. स्वरूप भोसले, सांगा तुम्हाला काय वाटतं मुंबईचे गणपती आणि कोकणातले गणपती यातला फरक तुम्ही काय सांगाल? मुंबईच्या गणपतीमध्ये खूप जास्त गर्दी असते, भाविकांची गर्दी खूप जास्त असते, आणि गावच्या गणपतीमध्ये खूप पारंपरिक, सांस्कृतिक आणि अशा पद्धतीने साजरा केला जातो. एवढाच फरक आहे. आणि मुंबईतील गणपती यांची खूप जास्त प्रमाणात आपले हे असते, प्रगती होत चालली आहे. जास्त खूप जास्त गणपती मोठे मोठे होत चाललेत. आणि आपले कोकणामधील गणपती आहेत तेवढेच आहेत. ओके, समाप्त. ठीक आहे, आपण आता बघूया आपली व्हिडिओ कशी झाली ती. हॅलो. तर डायरेक्ट संध्याकाळी मी पुढचा ब्लॉग शूट करायला घेतलाय आणि दिवसभर थोडीफारची कामं मी तुम्हाला दाखवली. ती आवरायची होती, ती आवरली. आणि स्वतःच्या घरात आल्यावरच थोडं रिलॅक्स होतं. सेम माझ्यासोबत तसंच झालं. तर एक माझ्यासोबत फायनली आम्ही आमच्या एरियामध्ये आलोय. पण स्वतःच्या घरात आल्यावर एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं म्हणा, किंवा एक वेगळंच रिलॅक्सेशन असतं. खूप मस्त वाटलं आज मला. कामं भरपूर पडलीत पण एकदम रिलॅक्स झाले आज. आणि एका ठिकाणी जायचं होतं थोडंसं डिस्कशन करायला अबाउट कोलॅबरेशन, ते पण करून आलोय. आणि ते कोलॅबरेशन शूट केल्यावर तुम्हाला इन्स्टाला बघायला मिळेलच. एका कॅफेच्या रिलेटेड आहे, सो ते नक्की बघा. मंडे पर्यंत मी पोस्ट करेल. तो चलो अभी जाते, कुछ शॉपिंग करते. शॉपिंग म्हणजे घरातलं काय लागणार आहे ते शॉपिंगचं. काय आता काय शॉपिंग करण्याचं काही हे नाहीये. सो चला कनेक्टेड राहा. मार्केटमध्ये आली आहे आणि कोथिंबीरच नाही मिळते कुठे. एका ठिकाणी मिळाली तर 20 रुपयाची होती फक्त. आणि अक्षरशः म्हणजे 2 टाइम पण नाही पुरणार एवढीशी कोथिंबीर होती. मार्केट संपता बघूया कुठे भेटेल का. मार्केट बंद व्हायचं टायमिंग आलाय. पहिला मी आवाज दिला ना तुला. बोला काय घ्यायचं. A few moments later. मी आले होते कोथिंबीर घ्यायला आणि मी शॉपिंग बघा काय केली. दुसऱ्याच वस्तू घेतल्यात मी, पण त्या गरजेच्या होत्या. खूप दिवसांपासून मला लागणार होत्या, त्याच्यामुळे मी त्या घेतल्या. चलो अभी घर जाते हैं. हॅलो. तर मी घरी आली आता आणि मला फक्त मार्केटमधून कोथिंबीर आणि दूध घ्यायचं होतं. पण ते सोडून म्हणजे ते पण घेतलंच आहे मी, पण त्याच्यासोबत बाकीच्या पण गोष्टी घेतल्या ज्या खूप गरजेच्या होत्या. कधीपासून घ्यायच्या झालं होतं, पण फायनली आज मी घेतल्या आणि त्या तुम्हाला मी दाखवते. इथे मी 2 बाय पुसण्या घेतल्या कारण किचनमध्ये नव्हती.
आणि किचनमध्ये मोस्टली जेवण करताना लागतेच, त्याच्यामुळे मी या 2 घेतल्या आणि मला या 100ला 2 भेटल्यात. बरोबर भेटल्यात का मला सांगा. त्यानंतर कधीपासून मला कचऱ्याचा डबा घ्यायचा होता. ॲक्च्युली आहे पण त्याला झाकण नव्हतं आणि मग ते चांगलं नाही वाटत. तसं पण मी कचरा व्यवस्थित पॅक करूनच टाकते, तरी पण म्हणलं असावा म्हणून मी हा घेतला. आणि हा मी घेतलेला आहे 70 रुपयाला आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे व्यवस्थित. टिश्यू पेपर घेतले कारण काय तळलं वगैरे ना तर ते पेपरवर ठेवायचे आणि ते पेपर चांगला नसतं, म्हणून मग मी टिश्यू पेपर घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बाथरूममध्ये आंघोळ करताना बसायचा टेबल घेतला, कारण तो जो टेबल आहे तो खूप जुना झालाय आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे तो खराब झाला म्हणूनच घेतला, असं उगाचच नाही घेतला मी. तर मला ह्याचा कलर पण आवडला आणि ह्याची क्वालिटी पण चांगली आणि मी ह्याच्यावरती चक्क उभी राहून बघितलेलं आहे, म्हणजे ह्याची क्वालिटी टेस्टिंग केली आहे मी. हा मला 150 रुपयाला मिळाला. आणि झाडू घेतला जो की मला वाटतं इथे आल्यापासून आम्ही पहिल्यांदा घेतलाय, कारण होता त्याच्यामुळे काय गरज नव्हती. आणि कोथिंबीर वगैरे घेतली, म्हणजे गरजेच्या वस्तू आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी बोलली होती ना की मी गावावरून काय काय आणलं ते दाखवते, तर एवढं काय असं मेजर गोष्टी नाही आणल्यात. म्हणजे काय आणलं ते मी दाखवते तुम्हाला. मोस्टली फ्रुट्स जास्त आणलेत मी, सो मी तुम्हाला दाखव. इथे मी ॲपल आणि डाळिंब आणलेत. त्यातलं एक ॲपल खराब झाला होता, ते आय थिंक खराब होऊन गेलाय. ते आता एवढे फळं आहेत ना संपवायला लागणार आहेत. पेरू पण आणलेत, तर पेरू 4-5च आणले होते. आणि डाळिंब पण पाहिजे तसे नाही भेटलेत, नाही तर मस्त डाळिंब मिळतात. आणि त्यानंतर हे आणले टोमॅटो आणले आणि काकड्या आणल्या तिकडून, कारण 20 रुपये वगैरे किलोला टोमॅटो भेटले, 10 रुपये किलोला काकडे मिळाले आणि इथे तर आता टोमॅटो 50 रुपये किलो आहे. त्यानंतर मी मोसंबी आणले. हा पेरू आहे, त्यातलं एखाद दुसरं खराब झालं आणि हे पण आता लवकर संपवावे लागणार आहेत मला, म्हणजे ज्यूस करूनच संपतील ते. हे आणलं. हे फरसाण तर मी तुम्हाला दाखवलं जे फेमस आहे ते. असंच काय काय आणलं. त्यानंतर ही वालपापडी आणली आणि त्यानंतर ही पण काहीतरी 10-20 रुपयाचीच होती. आणली, ही मला आवडते भाजी. ही एवढी सगळी मिरची मी आणली अर्धा किलो, 30 रुपयाला वगैरे आहे. आणि इथे मिरची खूप महाग आहे म्हणून मी घेऊन आली जास्त, म्हणजे मला पुरवता पण येईल. तर उद्या स्वच्छ करेल ही. त्याचे दांडे काढून टाकले ना की ती खूप जास्त वेळ टिकते. त्यानंतर भेंडी आणली. ती आता कशी झाली आहे, मी नव्हते ना इथे. एवढी मोठी कांद्याची एवढी मोठी गवती चहा मी आणली 10 रुपयाला तिकडून. नारळ आणले होते 4-5 पाण्याचे आणि 2च राहिलेत आता त्यातले. आणि मक्के वगैरे आणले 2 किलो. आता जी केरसुनी आणले त्याला थोडं हळद कुंकू लावते आणि मग वापरायलाच काढते ती, कारण आधीची म्हणजे अर्धी होऊन गेली आहे, तरी पण माझ्या लक्षात येत नव्हतं. त्याला याला हळद कुंकू लावून घेते पटकन.